सुरुवात करतोय. सर्वांचं मनापासून स्वागत. गणपती बाप्पाला वंदन करूया आणि राजा शिव छत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा. या विभागाचीच नव्हे तर उरणच्या अभिमानाची आणि सन्मानाची सर्वाधिक मोठी स्पर्धा आणि रायगड मध्ये देखील या स्पर्धेचा बोलबाला राहिला. ही स्पर्धा आपण अनुभवतोय आणि त्या स्पर्धेचं आयोजन आज आपण धाकटी जुई नगरीमध्ये पाहू शकाल. आमचं संपूर्ण व्यासपीठ ज्याच्यावरती मान्यवरांची गर्दी आणि 2 रात्रीमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी राहिली. तिसरी रात्र, पहिली मॅच तिसऱ्या रात्रीमध्ये जिद्दी वॉरियर्स कंठवली, टीम कॅप्टन वैभव पाटील आणि त्याच्या विरोधात रत्नेश 11 नवापाडा. 2 संघांमध्ये हे बिग बॅटल आणि ही तिसरी रात्र मोठी रात्र राहील यातील मात्र शंका नाहीये. बोला गणपती बाप्पा. आणि करूया तिसऱ्या रात्रीला सुरुवात. वेलकम ऑल ऑफ यू. शो टू द गुड गेम अँड शो टू द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. बॉलिंग ट्रॅक वरती शुभम डाकी मॅन फ्रॉम बोरखार चा खेळाडू तैनात झाला. पहिलाच बॉल, वेगवान बॉल, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशाराला इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा ने केले सुरुवात. एक्स्ट्राने केले सुरुवात. पहिल्या बॉलवरती शुभम डाकी. बॅट्समन स्ट्राईक वरती आपण पाहू शकता साहिल पाटील आणि त्याच्या सोबतीला वैभव पाटील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी ट्रॅक वरती शुभम. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा लॉफ केला. ऑन साइडला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक झाली कंप्लीट आणि सिंगल न केले डावाला सुरुवात. पहिल्या बॉलचा खेळ आपण पाहिला आणि पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजे बिनबाद 2 धावा. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं पूर्ण करायचे आहेत. प्रत्येक रात्रीमध्ये आपण खेळाडूंना या सूचना जरूर देत आलोय आणि आज देखील वेळेवरती स्पर्धा आम्हाला पूर्ण करायची आहे. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्ही रोशनजी पाटील, शिरवली, पनवेल यांचा आज आवाज ऐकायला मिळेल आणि त्यांच्या समेत रोशनजी पाटील, तारा यांचा देखील आज आवाज आपण संपूर्ण रात्रीमध्ये ऐकणार आहोत. आमच्या समेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये उत्तम स्कोरिंग सातत्याने 4 रात्रीमध्ये कांचनजी पालकर सर, 24 लाईव्ह इव्हेंट, संपूर्ण टीम आणि आमचे दर्जेदार ऑफिशियल अंपायर्स त्यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू. बॅट्समॅनला स्ट्राईक वरती टीमचा कॅप्टन वैभव पाटील. कंठवली एक्सप्रेस या नावाने खेळाडू ओळखला जातो. शुभमचा टप्पा बॉल चपराक दिले. फटका ला जवाब आहे. अगदी स्क्रीन समोर चाललाय. एका टप्प्यानं सीमा पार. पहिला चौकार. वैभव पाटीलच्या बॅट मधून अप ट्रॅकर बॉल होता. शुभम मागील काही दिवसा अगोदर उरण लीगचं पर्व आम्ही पाहिलं आणि त्यामध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक जिंकणारा शुभम डाके. बोरखार एक्सप्रेस या नावाने या खेळाडूची ओळख राहिली. युवा गोलंदाज आहे परंतु दमदार कामगिरी शुभम डाकीने नेहमीच प्रभावित केल्या. व्यावसायिक खेळाडू म्हणून देखील तो खेळला. गावदेवी गावठाण सारख्या टीम मध्ये तू वैभव पाटील आहे त्याच्याकडे देखील तेवढाच अनुभव चांगला राहिला. सॉफ्ट हँडने खेळलेत. मिड ऑफला खेळाडू तैनात आहे. रन्स मिळेल. इथे देखील एक सेन्सेबल क्रिकेट या गोष्टी नेहमीच आम्ही वैभव पाटील कडून अपेक्षित केल्यात. मागील बॉलवरती 4 आल्या. तदनंतर इथे सिंगल. आणि पहा आज तिसरी रात्र स्पर्धेची. उद्या शेवटची रात्र आहे परंतु उद्या रात्रीच्या अगोदर आपण दिवसा क्रिकेट खेळवणार आहोत. ही सूचना आपण ऑप्शन मध्येच देखील दिली होती. ठीक 3:30 वाजता खेळाडूंना यावं लागेल स्पर्धेमध्ये. पहिल्या रात्रीमध्ये आम्ही बोरखार संघाला दाखल होताना पाहिलं. सुपर 4 मध्ये मिस टायमिंग आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक टीमचे पुरस्कार ते बापू मोकल त्या ठिकाणी धावताना पाहायला मिळाले. रन्स कंप्लीट होतील. 2 धावा. 2 धावेनं साहिल पाटीलनं धावसंख्येला पुढे नेण्याचं कार्य केलं. या 2 धावेनं संघ पोहोचलाय तो म्हणजे 9 या धावसंख्येवरती. आजच्या रात्रीतील ही महत्वाची मॅच. प्रत्येक रात्रीमध्ये 4 टोटल टीम खेळतात आणि पहा नवापड्या टीमला शुभेच्छा येतात. सुप्रसिद्ध गोंधली काशीनाथजी पाटील यांच्याकडून शुभेच्छा आल्यात नवापड्या टीम साठी. फुलटॉस बॉल होता. दिशा दिले. मागे चाललाय बॉल. ओ खराब फिल्डिंग आणि याचा फायदा मिळेल जिद्दी वॉरियर्स कंठवली टीमला. बॉल चाललाय सीमा पार. आणखीन 4 धावा.
मंचावरती तुम्ही फार मोठ्या संख्येने मान्यवर पाहता. याच दरम्यान दीपकजी घरत, अस्मितजी घरत यांचं आगमन सुंदर. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. तिसरी रात्र आणि आज विशाल पाटील थोडेसे शांत पाहायला मिळतात. दीपक ज्या उपस्थित झालेत त्यांनी कालच्या रात्रीमध्ये बरेचसे पारितोषिक खेळाडूंना इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये कांचनजी पालकर यांना देखील काल कॅश प्राइज मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात बिनबाद 14. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती प्रज्ञेश मोकल टीमचा कॅप्टन आला आणि त्याच्या समोर आहे साहिल पाटील. विकेटची गरज आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक आता सुरू झालंय. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली स्टार्ट जिद्दी वॉरियर्स कणठवलीला मिळाली. आय थिंक दोन्ही खेळाडू कणठवलीचेच आहेत, साहिल पाटील आणि वैभव पाटील. ओ मिस टायमिंग, फटका उंच उडालाय. क्षेत्ररक्षक लॉंगॉन वरून पोहोचलाय बॉल खाली. विकेट बद्दल चर्चा केली आणि पहिला धक्का लागलाय जिद्दी वॉरियर्स कणठवली टीमला. 14 वरती 1. स्वप्नील म्हात्रे त्या ठिकाणी खेळाडू फिल्डिंग साठी पाहायला मिळाले. लॉंगॉनला त्याने टिपला एक चांगला कॅच आणि तो पहिला धक्का दिलाय साहिल पाटील. चांगली पार्टनरशिप बनली होती पहिल्या ओव्हरमध्ये. शुभमच्या विरुद्धात 14 आल्या. असं वाटलं की आता या ओव्हरमध्ये देखील रन्स बनवू शकतील बॅट्समन. आणि या टीमकडे विचार केला तर शुभम सारखा एक दर्जेदार गोलंदाज आहे, त्याच्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या. कॅप्टन थोडेसे खुश होते, पण तो आनंद जास्त काळ टिकला नाही. लगेच नेक्स्ट बॉल वरती प्रत्युत्तर दिले. नेक्स्ट ओव्हर मध्ये आपण प्रज्ञेश मोकल टीमचा कॅप्टन आहे. कप्तान चला सीना तान कर्णधाराची महत्वाची भूमिका राहील. आणि टीमचे पुरस्कार बापू मोकल फिल्डिंग लावताना आपल्याला पाहायला मिळाले. या टीमचे कोच आहेत परशुरामजी मोकल. या टीमचे कोच आपल्याला पाहायला मिळतात. परशुराम मोकल यांना आपण अगदी मंचावरती पाहतोय. अगदी त्यांची प्लॅनिंग मंगेशजी महत्वाची राहील या स्पर्धेमध्ये. 7 बॉलचा खेळ संपला आणि 7 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 14 धावा. दुसरं षटक प्रज्ञेश मोकल. समोर बॅट्समन आहे ओमकार नाईक, मॅन फ्रॉम टाकीगाव. ओ टप्पा बॉल पूल करण्याचा प्रयत्न, इथे तो असफल राहिला. वेग प्रचंड प्रज्ञेशकडे पाहायला मिळाले या बॉलवरती. 2 बॉल आतापर्यंत डॉट आणि त्यामध्ये बहुमूल्य 1 विकेट्स देखील. चांगली कामगिरी हाताळतोय, त्याला ठाऊक आहे 5 षटकांची मॅच. प्रतिस्पर्धी टीमकडे गोलंदाजी चांगली आहे. वैभव पाटील सारखा एक दर्जेदार गोलंदाज, त्यामुळे इथे कमीत कमी धावसंख्येवरती रोखावं लागेल आणि हे चॅलेंज आता ठरवले गोलंदाज प्रज्ञेशनं. ओ पिक केलाय बॉल, फिरून खेळलाय डीप मिड विकेटला बॉल चाललाय. सीमा रेषा पार. तिसऱ्या रात्रीचा धमाका. पहिला षटकार. ओमकार नाईक बॅट मधून दमदार षटकार पाहायला मिळतोय. बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि त्याला अगदी फार दूरवर फेकलाय. आणि आजच्या रात्रीतला हा लांब लचक षटकार ओमकार नाईकच्या बॅट मधून. टाकीगावचा खेळाडू 8 गावांमधून मिळून एकत्र एक संघाची बांधणी केली आणि आज दर्जा दाखवत असताना आपल्या बॅट मधून 2 बॉल मध्ये आतापर्यंत 6 वरती पोहोचला ओमकार नाईक. चांगली तडाखेबाज बॅटिंग. नेक्स्ट बॉल. इथे आणखीन एक चांगला फटका गॅप मध्ये खेळलेत खेळाडू. 2 बॉल मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतात. व्हेरी गुड फिल्डिंग. पकडल्या बॉलला रन्स मिळेल. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. ओमकार नाईक साठी पारितोषिक आलं. 3 बॉल मध्ये 3 षटकार ओमकार नाईकने ठोकले तर निहाल नाईक टाकीगाव यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज हे ओमकार साठी दिलं जाईल. चांगली बॅटिंग करतोय. 3 बॉल मध्ये त्याच्या बॅट मधून 8 आल्यात. विकेट्स पडल्यानंतर तो दबाव दूर करतोय. तो खेळायचा होता एक्स्ट्रा कव्हरला, परंतु अगदी कनेक्शन थोडंसं चुकलं. सर्कल मध्येच राहिला बॉल. रन्स मिळते. इथे देखील 1 या सिंगलनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 23 धावा धाव फलकावरती. वैभव पाटील गतवर्षी देखील या खेळाडूचा परफॉर्मन्स चांगला राहिला आणि सातत्याने इम्प्रेसिव्ह कामगिरी वैभव पाटीलची राहिली. विनोद स्पोर्ट्स गावठाण सारख्या अगदी व्यावसायिक टीम मध्ये तो खेळला. पावसाळी रब्बर बॉल मध्ये तर यावर्षीचा हंगाम वैभवचं प्रचंड चांगलं राहिलं. आणि कोपरखेरणे येथे देखील एक स्पर्धा आजही आठवते, धर्मवीर चषकामध्ये चांगलाच बोलबोला राहिला होता वैभवचा.
आणि त्याच्या विरोधात ही गोलंदाजी सोडलाय बॉल थोडासा वाईटच्या इशाऱ्याने थांबला वैभव, परंतु ते नाहीये पंचांचा डॉट बॉलचा इशारा आणि इथून पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ झाला कंप्लीट आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत 1 बाद 23 धावा. याच दरम्यान कंठवली गावचे विनोदजी पाटील यांचं देखील आगमन झाले. आम्ही त्यांना देखील रिक्वेस्ट करू या साहेब आपण देखील मंचावरती आपणास मी विनंती करतोय. या विभागामध्ये सातत्यानं भाई शक्ती मात्रे मंगेशजी गरत यांच्यावरती प्रचंड प्रेम राहिलं, म्हणूनच की काय मतदार बंधूंनी देखील त्यांच्यावरती प्रचंड विश्वास दाखवला. माजी सरपंच शक्ती बालकृष्ण मात्रे साहेब, तदनंतर विद्यमान उपसरपंच मंगेश मधुकरजी गरत आणि या विभागाची बहुचर्चित स्पर्धा राहिली. 2-2 बाईक अक्षरशः प्रेक्षकांनी या स्पर्धेला डोक्यावरती उचलून घेतल्या. रात्रीचे 3-3 4-4 वाजतात तरी देखील प्रेक्षकांची गर्दी आम्ही प्रत्येक रात्रीमध्ये पाहिली आणि आजच्या रात्रीमध्ये देखील हळूहळू प्रेक्षक उपस्थित व्हायला सुरुवात झाली. तर क्रीडा रसिकांचा प्रेक्षक मायबापांचा आम्ही पुन्हा एकदा मनापासून ताकटीजुई नगरीमध्ये MMV ताकटीजुई आयोजित इथून ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग पर्व दुसऱ्या पर्वामध्ये हार्दिक स्वागत करू. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 बॉलच्या समाप्तीनंतर 23 धावा, 1 खेळाडू बाद झाला. अद्याप 18 बॉल आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती शुभम डाकी या टीमचं प्रमुख अस्त्र. कदाचित पाहायला गेला तर गोलंदाजांच्या लिस्टमध्ये सर्वाधिक महागडा गोलंदाज म्हणून वैभव इथून शुभम डाकी राहिला होता आणि तो गोलंदाज आहे. समोर बॅट्समन ओमकार नाईक. युवा वर्सेस युवा, दोन्ही युवा खेळाडू आहेत. इथे शुभमची लाईन बिघडली. ऑफस्टम्पच्या बॅट जाणारा चेंडू, इट्स अ वाईट बॉल, एक्स्ट्रा रन, पाटा विकेट्स. बरेचसे खेळाडू ही चर्चा करतायत की खेळपट्टी स्ट्रॉंग बनवली गेली आणि या खेळपट्टीवरती चांगला परफॉर्मन्स सातत्याने बॅट्समन बॉलरचा देखील पाहायला मिळाला. स्टंप माईक ही संकल्पना आपण पाहताय. रायगड प्रीमियर लीग नंतर ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये स्टंप माईकची संकल्पना तुम्हाला पाहायला मिळते. वेगाने बॅट फिरली परंतु तेवढाच प्रचंड वेग आहे शुभम डाकीकडे. सोपं नाहीये शुभमच्या विरोधात लगेच मोठे फटके कन्वर्ट करणं. त्यासाठी तुम्हाला नजर बसवावी लागेल. चांगल्या पद्धतीचे शॉट सिलेक्शन इथे गरजेचे आहेत आणि या गोष्टी आता कराव्या लागतील. ओमकार नाईकला जरूर त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्यात परंतु इथे शुभम डाकी आपली करामत दाखवू लागल्या. डॉट बॉलची होईल सांगता निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चांगल्या टप्प्यावरती बॉलला रिलीज केलं. नेक्स्ट बॉल सॉफ्ट हँडने खेळलेत. खेळाडू दूर आहेत हे ओळखलं आणि तदनंतर एक सिंगल. शुभम डाकी एक चांगला गोलंदाज आहे, त्याला मात्र सन्मान देताना पाहायला मिळाला. ओमकार नाईक एका धावेने स्ट्राईक रोटेट केले. ओमकारसाठी पारितोषिक आहे निहाल नाईक टाकीगाव, कारण निहालचा देखील संघ सिद्धिविनायक धाकटीजुई आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिला. शेवटच्या मॅच मध्ये तो संघ पराभूत झाला होता परंतु आज निहाल कडून पारितोषिक आहे. ओमकार 3 बॉल मध्ये 3 षटकार, 2000 रुपयाचे कॅश प्राइज. वैभवकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलंय. कंठवलीचे समर्थक त्याच्याकडून आज मोठ्या अपेक्षा करतायत. चांगला बॉल आहे, लाऊडली केले अपील. 3 स्टंपच्या मधोमध सापडलाय. शुभम डाकीकडे ही खासियत आहे आणि इथून मोठा धक्का, मोठा अडथळा दूर केलाय वैभव पाटील LBW. मिळेल सातत्याने हा आवाज बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण ऐकलाय. रोशनजी पाटील सर मॅन फ्रॉम तारा यांना देखील आज संपूर्ण रात्रीमध्ये आपण ऐकू शकाल. हा ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल. जागेवरतीच उभे राहिले वैभव, 3 स्टंपच्या समोर होते आणि तदनंतर हा निर्णय दिला अंपायर्सनं. LBW मोठी विकेट्स म्हणून आपण जिद्दी वॉरियर्स कंठवलीचा कॅप्टन बाद झाला. वैभव पाटील ही फार मोठी विकेट्स म्हणावी लागेल. हे बॅटल देखील तेवढंच चांगलं होतं. वैभव पाटीलच्या विरोधात शुभम डाकीची धारदार गोलंदाजी आणि त्याला उत्तर दिले शुभम डाकीनं. नवीन खेळाडू येतात मैदानाच्या आतमध्ये. साहिल घरत धाकटीजुईचा खेळाडू, याच क्रीडांगणामध्ये हा खेळाडू घडला आणि या क्रीडांगणाचा त्याला पूर्णपणे अभ्यास आहे आणि त्याच्याकडून आज जिद्दी वॉरियर्स कंठवलीला अपेक्षा राहतील. गत वर्षी देखील वैभव पाटीलच्या टीम मध्ये साहिल होता, तिथे त्याने चांगली भूमिका बजावली परंतु आज नवीन स्वप्न घेऊन उतरलेत आणि हे नवीन स्वप्न आज कुठल्या टीमचं पूर्ण होईल, कोण जिंकेल इथून पहिली मॅच. तो सुरुवात दमदार झाली असं आता आपण म्हणूया. आणि शुभमनं पहिल्या ओव्हर मध्ये जरी 14 दिल्या असल्या तरी इथे घाम फोडल्या. 3ऱ्या ओव्हर मध्ये बसून खेळल्या. अगदी एक फाय खेळपट्टीवरती मोडीत हा फटका खेळून काढला. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. थ्रो चुकीचा होता परंतु बॅकअप दिला विकेट किपर. रन्स मिळेल इथे देखील एका सिंगलनं संघाची धावसंख्या पुढे जाईल. धाव फलकावरती 26 रन, 26 धावा, 2 खेळाडू बाद. 2.4 बॉलचा खेळ संपला आणि आतापर्यंत 16 बॉलच्या समाप्तीनंतर 26 धावा आणि त्यामध्ये 2 विकेट्स पाहायला मिळाल्यात.
वैभव पाटील बाद झाल्यानंतर टीम समोर दबाव निर्माण करण्याची संधी आहे रत्नेश 11 नावाच्या टीमला. मागे चाललाय बॉल, बॅटची इनर एज, आउटफील्ड फास्ट आहे, लॉंग स्टॉप रिझन मध्ये बॉल फरार झालाय आणि रोखणं बनेल कठीण. बॉल जाईल सीमा पार, खणखणीत चौकार. धाव फळकावरती जाऊन पोहोचेल 30 वरती. मागे बॉल अगदी सुसाट पळत निघाला कारण मागच्या रिझन मध्ये आउटफील्ड फास्ट आहे, तिथे रोखणं चॅलेंज बनतं खेळाडूंना आणि त्याच गोष्टी घडल्यात. शुभम डाकेचे तिसरं षटक, धाव फळकावरती 30 धावा. आणखीन एक शेवटचा बॉल, ओव्हर क्रमांक 3 आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये येईल हा शेवटचा बॉल. स्वीप करण्याचा प्रयत्न, इथे बॉल पुढे टाकला, रिलीज केला बॉल, गती चांगली होती आणि बॉल येईल डॉट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीनं 2 खेळाडू बाद. जिद्दी वॉरियर्स कणठवलीची धाव संख्या 30 धावा. तीन षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 30 धावा. उर्वरित शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूंमध्ये कमीत कमी आणखीन 25-27 तरी बनायला हव्या आणि या खेळपट्टीवरती जर 55-57 बनल्या तर फाईट चांगलीच रंगते. सातत्याने प्रत्येक रात्रीमध्ये आपण पाहिलं. चला पुढच्या मॅच साठी तयारीत राहा. श्री समर्थ क्रिकेट संघ विंदणे आपापला स्क्वॉड घेऊन आपण तयारीत राहायचं आणि त्यांच्या विरोधात अश्विन स्मृती, रियान 11 बोरकार ही आजच्या रात्रीची दुसरी मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विंदणे ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा आनंद घेण्यासाठी आदित्य भगत दिगोडे हे उपस्थित झाले, त्यांचं देखील मनापासून स्वागत. फक्त ही स्पर्धा विंदणे ग्रामपंचायत पुरती मर्यादित नाहीये, तर या स्पर्धेला अगदी वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रेक्षकांची गर्दी आम्ही पाहिली. उरणचे प्रेक्षक, पनवेलचे प्रेक्षक आणि प्रत्येक कान्याकोपऱ्यामध्ये या विभागामध्ये एकच चर्चा आहे, ते म्हणजे ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग पर्व दुसरं जे अगदी थाटामाटात सुरू आहे. तिसऱ्या रात्रीमध्ये हा दिमागदार सोहळा स्पर्धेचा राजशाही थाट आणि ही तिसरी रात्र आपण एन्जॉय करूया. चौथं षटक आले घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती स्वप्नील म्हात्रे, त्याचा पहिला बॉल खराब आहे, व्हाईट बॉलचा केला अंपायर्सने इशारा. एक्स्ट्रानं संघाची धाव संख्या 31. कालच्या रात्रीमध्ये आपण महाराष्ट्रामधील हास्य सम्राट समालोचक दशरथजी पाटील सरने ऐकलं, त्याच्या समवेत दीपकजी पाटील सर पळसपे नामांकित समालोचक काल देखील जोडले गेले. इथे फटका फसला, हवेमध्ये राहिला, खेळाडू अगदी दुहेरी भूमिकेमध्ये होते. थ्रो चांगला केलाय, रनआउटची संधी, ओ बॉल टर्न झाला शेवटच्या क्षणाला आणि धावा मिळतात. 2 रन्स तेवढ्यात चपलाईनं पूर्ण केल्या 2 धावा. जिथे मोठे फटके येत नाहीत ना तिथे सिंगलला तुम्हाला दुहेरीमध्ये कन्वर्ट कराव्या लागतील या धावा, कारण याच धावांची गरज आहे. एक धाव महत्वाची राहील आणि सामना जर बरोबरीचा सुटला तर आपण या स्पर्धेमध्ये सुपर ओव्हर खेळवणार आहोत. 2 रात्रीमध्ये अद्याप ही सुपर ओव्हर घडली नाहीये. तू प्रेक्षक म्हणत असेल एकात सुपर ओव्हर आज तरी व्हायला हवी, प्रेक्षकांना एंटरटेनमेंट हवं आणि या स्पर्धेमध्ये बऱ्याच गोष्टी राहिल्या जरूर आपण चर्चा करू स्पर्धेबद्दल देखील. परंतु इथे चांगली गोलंदाजी हाताळत आहे सध्याच्या स्थितीला स्वप्नील म्हात्रे. टप्पा बॉल पूल करण्याचा प्रयत्न, इथे देखील सफल राहिले साहिल गरत. धावांची गरज आहे. जिद्दी वॉरियर्स कणठवली टीम नावामध्ये जिद्दी आहे आणि जिद्दीनं इथून सामन्यामध्ये तुम्हाला कमबॅक करणं तेवढंच गरजेचं आहे. जिद्द, चिकाटी, परिश्रम या गोष्टी क्रिकेटमध्ये बोलाव्या लागतात आणि त्या गोष्टींचं मिलन आता करणं तेवढंच गरजेचं राहील. बॅकफुट वरती गेले, कट करायचं होता, फटका स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, तिथे बॅट्समनच पुन्हा एकदा चकले गेले. आणखीन एक डॉट बॉल. किती प्रेशर वाढवलंय स्वप्नील म्हात्रेनं, किती दबाव निर्माण केलाय. आता गोलंदाजांची दहशत, गोलंदाजांची दादागिरी वाढू लागली. त्याचं कारण आहे चांगलं नियंत्रण साधले गोलंदाजांनी. आणखीन एक डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल प्रेशर निर्माण करतोय. आता साहिल गरत वरती दबाव आहे. चला कदाचित पुढच्या बॉल वरती मोठा फटका, विकेट्स गोष्टी पाहायला मिळतील का. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर टाकल्या. आणखीन एक डॉट बॉल, व्हाईट बॉल आहे, आता सभी व्हाईट बॉलचा इशारा. नवापाडा टीमचे पाठीराखे चंदर मोकल अगदी आज लवकरच ते पोहोचले. जागा त्यांनी बुक केली, मॅचला ते एन्जॉय करतायत. सोडलाय बॉल, विकेट बद्दल आपण चर्चा केली. यू मिस आय विल डेफिनेटली. स्वप्नील म्हात्रेला स्टंप दाखवलाय आणि ते क्लीन बोल्ड केलाय साहिल गरत. बॅक टू पॅव्हेलियन.
पाटील यांचे मोठे बंधू आहेत आणि कंठवली टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूंना मागील काल अनेक वेळा गाजवलाय. तो विशाल पाटील मैदानाच्या आतमध्ये चाललाय, परंतु खडतर प्रवास म्हणूया, कारण पहिल्या ओव्हरमध्ये शुभमच्या विरोधात 14 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये रत्नेशनं 9 दिल्या. पुन्हा एकदा शुभम आला तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी, तिथे 7 धावा आल्या आणि चौथं षटक देखील रत्नेश 11 नवाबाद टीमच्या बाजूने चाललंय. व्हेरी गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक या ओव्हरमध्ये देखील पाहायला मिळाला. दबाव वाढवलाय, आमचे कार्टून्स तयारीत आहेत, परंतु जोपर्यंत गाणी लागत नाही तोपर्यंत ते नाचू शकत नाही. त्यामुळे चला आता मात्र काही क्षणामध्ये आमचे ऑपरेटर तयार होतील आणि पुन्हा एकदा एंटरटेनमेंट हे प्रेक्षकांचं केलं जाईल. कालच्या रात्रीमध्ये आपण अगदी लावणीचा कार्यक्रम देखील या स्पर्धेमध्ये पाहिला. पहिल्या रात्रीमध्ये प्रेक्षकांसाठी एंटरटेनमेंट म्हणून कार्टून्स, चेलगर्स, नंतर दशरथजी पाटील यांच्या हस्त्याचे फवारे काल उडाले आणि उद्या मात्र AK-47 बाबूशाह हे जोडले जातील. विशाल पाटील आलाय, आक्रमण करण्याचा प्रयत्न, लॉंगॉनला फटका फसलाय. खेळाडू तैनात आहे आणि आल्या पावली विशाल पाटीलला पाठवलंय मैदानातून बाहेर. बॅक टू बॅक सफलता. विशाल पाटीलला अगदी विश्वास बसत नसेल. कनेक्शन चांगलं होतं, फटका चांगला होता, हवेमध्ये संचारला बॉल, परंतु शेवटच्या मोमेंटला ताकद कमी पडली आणि इथून विकेट्स. महत्वाची सफलता विशाल पाटीलची जेल. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये केतन. रोशनजी पाटील विंदणे यांना मी विनंती करतोय आपण मंचावरती या. रोशनजी पाटील विंदणे यांना विनंती असेल आपण देखील मंचावरती यायचं. नवीन खेळाडू आलेत केतन मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. केतन नवाले हा खेळाडू मैदानामध्ये आला, मॅन फ्रॉम विंदणे. कदाचित थोडासा उशिरानं पोहोचलाय त्या खेळपट्टीवरती आणि या खेळाडूमध्ये मोठमोठे फटके मारण्याची ताकद नेहमी पाहिले, परंतु आज कशा पद्धतीने सामोर जाईल. फुल टॉस बॉल गॅप मध्ये चाललाय, 2 खेळाडूंना भेदून पुन्हा एकदा थोडीशी वेगाने धावलेत खेळाडू आणि इथे 2 धावेचा प्रयत्न. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स, खेळाडूंमध्ये चांगलं ताळमेळ राहिला. या 2 धावेने संघ पुढे जाईल. धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत, 36 धावा, 4 खेळाडू बाद आणि इथे चौथं षटक देखील कंप्लीट झालंय. 9.00 सरासरी, मागील 3 ओव्हर मध्ये 30 होत्या, इथे फक्त आल्यात 6 धावा. त्यामुळे हे षटक तेवढंच चांगलं म्हणूया आपण रत्नेश 11 नवापाडा टीम साठी. आणि 24 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत, त्यामुळे जिद्दी वॉरियर्स कंठवली 4 बाद 36 धावा. चला नवीन गोलंदाज येतील. स्टंप माईक आहेत आणि हा खेळाडू काय बोलतात तर आवाज अगदी प्रेक्षकांपर्यंत देखील पोहोचतो. 24 लाईव्ह इव्हेंटचं आपण कौतुक करूयात. तिसऱ्या रात्रीमध्ये त्यांची मेहनत पाहायला मिळते, चांगलं योगदान दिलं, उत्तम दर्जाचं आयोजन आणि त्यामध्ये दमदार क्वालिटी, क्लॅरिटी, बहुचर्चित चॅनल 24 लाईव्ह इव्हेंट्स. बऱ्याचशा स्पर्धा ते सातत्यानं कव्हर करत असतात. या स्पर्धेसाठी आम्हाला संदीपजी पाटील व सुमितजी पाटील यांच्याकडून 1 बाईक व 2 सायकल आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या. व याच दरम्यान श्री रोशनजी डाके व सरपंच सौ निसर्ग रोशन डाके यांच्याकडून या स्पर्धेसाठी आम्हाला 1 दमदार बाईक पुरस्कृत करण्यात आली. त्यांचा देखील विशेष आभार. आणि संग्रामजी घरत व आकाशजी पाटील विंदणे यांच्याकडून प्रत्येक रात्रीमध्ये अगदी उत्तमरित्या जेवणाची सोय देखील केली जाते, त्याबद्दल त्यांचा देखील मनापासून आभार. ज्यांनी आम्हाला ऑक्शन मध्ये, जो ऑक्शन छाया रिसॉर्टला आपण पाहिला, तिथे जेवणाची व्यवस्था संग्राम घरत, आकाश पाटील
यांच्याकडून करण्यात आली. संदेश पाटील आणि सुमित पाटील यांच्या माध्यमातून एक बाईक 2 सायकल जर आला असेल आपण तर मंचावरती या. विशेष सन्मान आपला देखील राहील. इथे व्हाईट बॉल. चला धीरज जरा स्टंप जवळ आणि खेळाडूचं नाव सांगा, कारण 12व्या खेळाडूचं नाव माहित नाहीये. शरद येत आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट्स न शरद तयार. पहिला बॉल त्यानं वाईट फेकला. मोठा फटका फिरून खेळण्याचा प्रयत्न केला परंतु बॉल मागेच राहिला. चांगली गोलंदाजी इथे पंचांचा निर्णय. बाईचच्या सायना एक स्ट्राइक सिंगल. धाव फलकावरती 38 धावा. 5 बॉल राहिलेत. ओमकार वन डाऊनच्या भूमिकेत आपण पाहिला ओमकारला. नेक्स्ट बॉल बॅकफुट वरती गेल्या. केतन नवालेचा हा फटका इनफिल्डच्या वरून तडलाय. पॉइंटचा खेळाडू धावतोय पण बॉल चाललाय थर्ड मॅन बाउंड लाईनच्या पलीकडे. इट्स अ 4 रन. केतन जेव्हा मैदानामध्ये उतरला तेव्हाच उल्लेख केला की हा खेळाडू उशिराने पोहोचलाय की काय, आणि या खेळाडूमध्ये ती ताकद आहे. मोठमोठे फटके डेथ ओव्हर मध्ये तो नेहमीच टोकतो आणि आता शेवटचं षटक आहे. मागे जे काही घडले ते आता विसरून केतन नवालेला इथे धाव संख्येसाठी प्रयत्न करावे लागतील. चांगला फटका एक्झिक्यूट केला. अगदी इनफिल्ड मध्ये खेळाडू आहेत. पॉवर प्ले मध्ये त्याच्या वरून धाडला बॉल. धाबा मिळाले 4 धाबा. शेवटचं षटक इथे ठोकम ठोक बॅटिंगची गरज आहे आणि शरदच्या विरोधात या 4 धाबा. 4 धाव संख्येने संघाची धाव संख्या 42. वैभव पाटील अपेक्षा करेल की 50च्या पुढे तर जायला हवा संघ. जरूर बॉलिंग चांगली आहे कंठवली टीम कडे, परंतु हे विसरू नका रत्नेश 11 नवापड्या टीम चांगले चांगले बॅट्समन या टीम मध्ये देखील खेळतायत. आणखीन एक चांगला फटका लॉंग ऑफ रिझन मध्ये पाठवलाय. शुभम डाकी फील्ड करेल बॉलला. रन्स मिळेल अवघे एक सिंगल. ओमकार नाईक ना आल्या चांगली स्टार्ट दिली. षटकाराला एक चौकार त्याच्या बॅट मधून आला. तो त्याच्यानंतर काही क्षणामध्ये पुन्हा एकदा ओमकार नाईक बराच वेळ शांत पाहायला मिळालाय. शेवटचे काही बॉल. गोलंदाज शरद हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. डिपमेंट विकेटला हेमंत खरत बॉल वरती पोहोचलेत. एक झाली कंप्लीट. चांगली फिल्डिंग. रन्स मिळेल अवघे एक सिंगल. शेवटच्या क्षणाला एक धावेनं संघाला पुढे नेत आहेत जिथे मोठ्या फटक्यांची गरज आहे. वारंवार आपण ती चर्चा करतोय. कमीत कमी या खेळपट्टीवरती 50, 58, 57 चॅलेंज राहिले प्रत्येक रात्रीमध्ये. गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली इथे रत्नेश 11 नवापडा टीमची. फुल टॉस बॉल. एका मोठ्या फटक्याची गरज होती आणि विंदणे टीमचा बुम बुम या नावाने ओळखला जाणारा केतन नवालेच्या बॅट मधून आलाय. इट्स अ मॅक्सिमम षटकार आणि या षटकाराने जिद्दी वॉरियर्स कंठवली पोहोचलाय 50 या धावसंख्येवरती. या षटकाराने 50 धावा कंप्लीट झाल्या. दर्जेदार स्ट्रोक फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती चपराक दिले. ऑन साइडला तडाखा. एका षटकाराने लगेच टेन्शन वाढवलंय. शुभम डाकी पोहोचलाय. चर्चा करतोय त्याला ठाऊक आहे. चांगली धावसंख्या आता इथे बनवले. 5 बॉल या ओव्हर मध्ये समाप्त झालेत आणि ज्यामध्ये एक षटकार, एक चौकार, 2 सिंगल, एक बाईज, एक वाईड रन्स. आतापर्यंत धावा खर्च केल्या त्या ओव्हर मध्ये 14 धावा मागील 5 बॉल मध्ये खर्च झाल्या. शेवटचा बॉल इथे षटकार आला तर तब्बल 20 धावसंख्येचं षटक राहील. आतापर्यंत टेन्शन वाढले या ओव्हर मध्ये. टीम कॅप्टनचा देखील 14 धावा अगोदरच खर्च झाला त्यामुळे 50 धावसंख्येवरती संघ पोहोचलाय. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग सोडलाय बॉल. अगोदरच नॉस्ट्राईकच्या बॅट्समॅनने देखील आवाज दिला की हा बॉल वाईड आहे. सोडला होता आणि तदनंतर एक्स्ट्रा रन. 51 51 धावा. हे शेवटचं षटक जिद्दी वॉरियर्स कंठवली. 51 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल. मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. थ्रो झालाय खराब आणि त्याचा फायदा उचललाय दोन्ही खेळाडूंनी. रन्स मिळतात 2 धावा आणि अशा रीतीनं 5 षटकांचा पूर्वार्धाचा खेळ इथे पूर्ण झालाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर जिद्दी वॉरियर्स कंठवलीची धावसंख्या ती म्हणजे 53 धावा. 4 खेळाडू बाद. 54चा पाठलाग करावा लागेल रत्नेश 11 नवापाडा टीमला. चला या पूर्वार्धाचा खेळ संपलाय. पुढच्या मॅचचा आपण टॉस करूया लगेच. एकीकडे सज्जन
मोकळा खेळाडू आहे आणि त्याच्या विरोधात आपण चेतन थळीला पाहणार आहोत. चला कॅप्टन दोन्ही या, अश्विन स्मृती रियान शिलेबन बोरखार आणि श्री समर्थ क्रिकेट क्लब विंदणे दोन्ही संघाचे कर्णधार जॉईंट व कॉमेंट्री बॉक्स प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे आपण टॉस करूया. याच दरम्यान आगमन होताना पाहायला मिळतं विंदणे ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच श्री रोशन डाकी साहेब, सरपंच निसर्गताई रोशन डाकी यांचे यजमान रोशनदादा डाकी यांचं मंचाकडे आगमन होताना पाहायला मिळते आणि त्यांच्या समेत भाई जयेशजी डाकी साहेब यांना आपण मंचाकडे येताना पाहू शकाल आणि त्यांच्या समेत मनोहरजी डाकी यांचं देखील आगमन झालं. आणि पहा या स्पर्धेसाठी माननीय श्री रोशनजी डाकी साहेब सरपंच सौ निसर्ग रोशन डाकी यांच्याकडून या स्पर्धेसाठी एक बाईक पुरस्कृत करण्यात आले आणि त्यांचं आगमन मंचाकडे या ठिकाणी होताना पाहू शकता तुम्ही. आणि याच दरम्यान आगमन होताना पाहायला मिळेल टेनिस क्रिकेट मधील एक बहुचर्चित नाव ओवळे गाव अगदी क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूच्या नावावरती बरीच काळ ओळखला गेला, टेनिस क्रिकेटचे माजी अध्यक्ष संतोष दादा मात्रे मॅन फ्रॉम ओवळे यांचं देखील मंचाकडे आगमन होताना पाहायला मिळतं. मी त्यांना देखील विनंती करेल या साहेब आपण देखील मंचावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. परंतु जशी दुसऱ्या पर्वाला सत्राला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकूया रोशनजी पाटील सर मॅन फ्रॉम शिरवली. दर्शन पाटील कंठवली यांना आम्ही विनंती करतोय आणि गोपीनाथजी यांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावरती या, आपला देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करूया आपण. तिसाई मरुआ 11 बोरखार टीमचे कॅप्टन सज्जन आणि त्यांच्या विरोधात हॅलो याच दरम्यान मी विनंती करू संतोषजी मात्रे साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. पुढची मॅच आहे अश्विन स्मृती रियान शिलेवन बोरखार आणि श्री समर्थ क्रिकेट संघ विंदणे या दोन संघांमध्ये पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. हॅलो चला संतोषजी मात्रे साहेबांना विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी या. सन्माननीय दर्शन पाटील जिद्दी वॉरियर्स हे संघ मालक त्यांचं मनपूर्वक स्वागत या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. चला करूया आपण टॉस. मॅच क्रमांक 2 शक्ती म्हात्रे कॉल केलाय आणि इथे शक्तीभाई म्हात्रे आलाय. सज्जन टॉस जिंकलाय, सर्वप्रथम डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण. आणि गत वर्षी चॅम्पियन संघ राहिला, या वर्षी देखील संघाकडून काय अपेक्षा, टीमला काय संदेश देते? टीमला प्रत्येकाने 100% देण्याचा प्रयत्न करणार आणि आम्ही गेल्या वर्षी चॅम्पियन झालो, यंदा पण आम्ही ट्राय करणार. आणि एकंदरीत शक्तीबाई मात्रे मंगेशजी गरज त्यांचे आयोजन आपण पाहताय, 2-2 बाईक आहेत या वर्षी. काय म्हणतोस आयोजनाबद्दल आणि या स्पर्धेमध्ये आल्यानंतर कसं वाटलं? या आयोजनाला जितके शब्द अपूर्ण पडतील एवढा भारी आयोजन आहे आणि हा उरणमध्ये नाही तर रायगडमध्ये पण असं आयोजन बघितलं नाही. तर नक्कीच A1 दर्जाचं आयोजन आणि तुम्हाला देऊया आम्ही खूप सारे शुभेच्छा. टॉस जिंकलाय तिसाई मरुआ 11 बोरखार टीम कॅप्टन आणि पुढच्या मॅचला ते तयारीत आहेत. त्या मॅच कडे आपण जाऊया जिथे कॉमेंट्री बॉक्स आवाज ऐकायला मिळेल रोशनजी पाटील सर यांचा शिरवली. थँक्यू सो मच आमचे को कॉमेंटेटर युवा समालोचक संयम घरत सर, आपले मनापूर्वक आम्ही स्वागत करतो. अगदी प्रीमियर लीगचा हा वेगळा थाट आहे. पहिल्या लढतीचा आपण आगाज पाहिला. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं मनापूर्वक स्वागत. गणरायाला नमन करून उत्तरार्धाकडे आपण लक्ष वेधित करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कायेषु सर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी
नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी धावत येसी भक्तांसाठी ब्रह्मा विष्णू महेश्वरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। प्रेक्षक मायबाप नमस्कार, सत श्री अकाल आदाब। क्रिकेट लाईव्ह पेट्रोलिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आपण पाहत आहात क्रिकेट रणसंग्राम रा एक पाऊल पुढे। क्रिकेट युवा नवे पर्व युवा सर्व ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ यानं साकारलेलं हे क्रिकेटचं नंदनवन MMV क्रिकेट क्लब धाकटी जुई आयोजित ग्रुप ग्रामपंचायत विंदणे प्रीमियर लीग 2025 हा रॉयल थाट पाहायला मिळतो। सन्माननीय आमचे रॉयल आयोजक सन्माननीय श्री शक्ती बालकृष्ण माद्रे सरपंच महोदय आणि त्यानंतर त्यांच्या साथीनं A1 दर्जाचं क्वालिटी आयोजन साध्य करत आहेत सन्माननीय श्री मंगेजी मधुकर घरत माननीय उपसरपंच महोदय। या A1 जोडीच्या माध्यमातून A1 क्वालिटीचं हे दर्जेदार आयोजन। खरं तर माजी सरपंच महोदय शक्ती माद्रे त्यानंतर उपसरपंच मंगेजी घरत आणि सध्या घडीला इथे स्पर्धेला एन्जॉय करतात सन्माननीय रोशनजी डाकी याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी एक मोटरसायकल बाईक पुरस्कृत केली आहे आणि त्यांच्या सौभाग्यवती निसर्ग रोशन डाकी ह्या सरपंच महोदय म्हणून कारभार सांभाळतात। त्यांनाही त्यांच्या कारकिर्दीसाठी मनस्वी शुभेच्छा असतील, कारण शक्ती शेड असतील मंगेशजी असतील यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक विकास कामांची अगदी मुहूर्तमेढ रोवली होती। अनेक विकास कामे त्यांच्या माध्यमातून पाहिली आणि त्या दर्जाचं रोषणाई भरी कार्य रोशनजी डाके यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो। संपूर्ण ऑल टीमला इथे मनस्वी शुभेच्छा दिल्या जातील आणि उत्तरार्धाकडे आता लक्ष वेधित केले जाईल जिथे पल्ला गाठायचा आहे। 54 धावा संख्येच्या आव्हाने फलंदाजी करणाऱ्या रत्नेश 11 नवापाडा या टीमला दोन्ही संघनायकांना इथे कॉमेंट्री बॉक्स कडून आमच्या A1 जोडीकडून संपूर्ण आयोजक सहआयोजक यांकडून मनपूर्वक शुभेच्छा असेल। सर्वाधिक मोठा अगदी कारभार सर्वाधिक मोठं क्षेत्रफळ असलेलं उरण परिभागातील एक दमदार आपण ग्रुप ग्रामपंचायत विंदणे पाहतो आणि या संपूर्ण ऑल टीम कडून एक वाखाणण्याजोग कार्य इथे पाहायला मिळतो। कंचन सर लाखो रुपयांची उलाढाल आहे। एखाद्या प्रीमियर लीग मध्ये एवढा मोठा लाखो रुपयांचा धनादेश आपण पाहत नसतो, परंतु इथे आल्यानंतर अगदी मोठमोठ्या प्रीमियर लीगला तोड देईल त्या तोडीचं आयोजन इथे आमच्या संपूर्ण आयोजकांकडून पाहायला मिळतं। उत्तरार्धाच्या कालखंडाला अगदी काही क्षणार्धात आपल्याला सुरुवात पाहायला मिळेल। क्रिकेट रसिक राजा मोठ्या संख्येने येईल। हौशे नवशे गौशे या प्रेक्षकांचा त्रिवेणी संगम अगदी या मैदानाच्या पल्ल्याड पूर्णपणे क्रिकेट रसिक राजा सज्ज असेल त्यांचंही या प्रीमियर लीगच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत केलं जाईल। गणपती बाप्पा मोरया। त्वरित या लढतीला सुरुवात करूया। गेम ऑन गेम स्टार्ट। पहिला बॉल काहीशी उसळी प्राप्त केली जाते। पाक गुडलेन स्पॉट वरती चेंडू आदळल्यानंतर काहीशी उसळी प्राप्त केली जाते। अगदी परफेक्ट बॉल इथे मात्र सफर केला जातो आणि पहिलाच बॉल इथे आपल्याला टाट पाहायला मिळतो। अगदी थेट समालोचक कक्ष समोर आपण LED स्क्रीन पाहायला मिळते। 10/20 काम टाइट आहे आणि पहा इथे द्वितीय चेंडू गणिक येतोय हा दमदार शानदार रुबाबदार चौकार। 24 लाईव्ह इव्हेंट्स ही लाईव्ह प्रक्षेपण वाहिनी या स्पर्धेला पूर्णपणे कव्हर करते। आमची बिल्ला रंगा की जोडी काहीशी शांत आहे। संगीताची ते वाट पाहत आहेत। ज्या पद्धतीनं गणपतीमध्ये साखरमानी रेल्वेची वाट पाहत असतात त्या दर्जानं ते काहीशी वाट पाहत आहेत। कब आएंगे माडी कब लगाएंगे गाणी आणि निश्चितच ती गाण्याची फरमाईश आहे आमच्या बिल्ला रंगाकडून। परंतु बॉलिंग ट्रॅक वरती वैभव पाटील हे उरणचं भूषण आहे, परंतु या गोलंदाजा विरोधात रोषणाई धारक हे फटके येत आहेत। येतोय अजून एक बलशाली षटकार दमदार फटकेबाजी अटके पार चेंडू सीमा पार। हा फटका पहिला षटकार राईट मोर द विकेट मारा केला जागावरून खडे खडे हे फटके लगावत असताना वैभव पाटीलला चपराक दिली। पहिला बॉल डॉट राहिला, परंतु तात्काळ लगातार 2 चेंडू गणिक 2 चांगले मात्तवर फटके वैभव पाटील विरोधात खेळतोय धीरज घरत। आक्रमकतेचं दुसरं नाव। आक्रमकता दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये अतिघाई संकटामध्ये नाही ते कार्य पाहायला मिळालं। अगदी वेगळ्या ढंगामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्नवादी राहिला म्हणे, परंतु तात्काळ यशांच्या मागे चांगले यशी रक्षण साहिल घरतनं आपली वेगळी फाईल ओपन केली आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे लोड केली विकेट आणि खेळाडू बाद होताना पाहिला।
धीरज गरतला आता मात्र तंबूच्या दिशेनं परत जावं लागेल. पहिला मोहरा गारत रिप्लेच्या माध्यमातून पाहतो अगदी फलंदाजापासून काहीसा दुर्बळसा चेंडू राहिला, परंतु तात्काळ विकेटचं राहिलं पतन. अगदी योगेश भोईर याचा सामना पाहण्यासाठी विश्वजित ठाकर मोठ्या अगदी दुबईवरून आता तो रवाना होतोय. कारण योगेशची मॅच त्याला पाहायची आहे. कारण अनेक भाकी तर वर्तवलीत की योगेश कसा खेळणार आहे. अगदी नक्कीच गणपती 1.5 दिवसाचे असतील की चतुर्थीचे ही काहीशी कॉमेंटरी बॉक्स मध्ये क्रिकेट रसिक राजा काहीशी चर्चा करतायत, परंतु योगेश आज चांगला खेळेल. 20+ धावा होतील हे त्यांच्या प्रेक्षकांकडून सांगलं जातं, परंतु त्यालाही त्याच्या या प्रीमियर लीग साठी मनपूर्वक शुभेच्छा असतील. पहिल्या 4 चेंडूंचा आपण भेदक मारा पाहिला, जिथे धावा बनताना पाहायला मिळत आहेत. दुहेरी धावसंख्येमध्ये पडाव केलं जातं. 10 धावा पुस्तकावरती लागतायत. आज क्रिकेट रसिकांची तुफान गर्दी आहे, पाहुण्यांची मांदी आली आहे आणि सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत केलं जाईल. अनेक पाहुण्यांचे शाही सत्कार सोहळे आमच्या A1 जोडीकडून इथे साध्य केले जातील. लाखो रुपयांचं भांडवल उभं केल्यानंतर एखादी स्पर्धा ही साकार होते, याचं ज्वलंत उदाहरण इथे येता क्षणी इथे पाहायला मिळतो. वैभव पाटील पापन माईक पाहतो अगदी स्तंभ नजीक आणि कट्टस आवाज, आणि हे पाहता अगदी पाठोपाठ लगातार 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलंय. वैभवशाली इतिहास जागरूक करत असताना आपण वैभव पाटील कंठवली गावचा कोहिनूर हिरा आज या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी साध्य करतो. जिद्दी वॉरियर्स कंठवली एक वेगळ्या जिद्दीनं खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. अलीकडचे आपण काही 3 चेंडू पाहिले तर या गोलंदाजा विरोधात अगदी 10 धावा येताना पाहिला, परंतु कमबॅक कसं करायचं याचं ज्वलंत उदाहरण साध्य करणारा जिद्दी वॉरियर्स टीम कंटोली संघाचा मातबर काढो वैभवनं कमबॅक साधलंय. अगदी मालक दर्शन शेठ पाटील यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज. पैसा आहे, परंतु इथे विकेटचं पतन होईल का. हो, प्रहार केला, ऑन साईडला क्लिअर केले, मिड ऑन कडे क्षेत्ररक्षक तैनात आहेत, रोखले. अगदी संधी होती विकेट हॅट्रिकची, परंतु ती गमावली आहे. पहिलं षटक अति वेगानं समाप्त होताना पाहिलं आणि पहिल्या षटका दरम्यान धावा लागतायत. धाव पुस्तकावरती 2 गड्यांचा खात्मा. रत्नेश 11 नवापाडा संघ जाऊन पोहोचतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी 10 धावा. दुहेरी अंकामध्ये पडाव केले जातं. आज ही 3ऱ्या रात्रीमध्ये एक चांगला माहोल आमच्या या आयोजकांकडून इथे साध्य होताना पाहायला मिळतो. ज्येष्ठांचा अगदी एक चांगला आशीर्वाद आहे, युवा पिढीची साथ आहे आणि याच मुले काय या स्पर्धेचा सर्वांगीण विकास आहे. अगदी ज्येष्ठ मान्यवर सुद्धा या लढतीला एन्जॉय करतात. त्यांना विनंती अगदी थेट मंचकावरती या, आपलं A1 जोडीच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत केलं जाईल. पल्ला गाठायचा आहे 54 धावसंख्येचा. मोठा पल्ला अजूनपर्यंत तय करावा लागेल. अगदी 24 चेंडू जिंकण्यासाठी 44 धावसंख्येची आवश्यकता. 24 लाईव्ह इव्हेंटचा संपूर्ण खेमा त्यांची जबराट कामगिरी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. रायगड प्रीमियर लीगला ज्यांनी प्रकाश जोतामध्ये आणलं, निश्चितच लगातार 2 पर्व दमदार कार्य त्यांचं इथे पाहायला मिळतं आणि इथे याही प्रीमियर लीगला अगदी वेगळ्या ढंगामध्ये पाहिलं जातं. आणि निश्चितच त्यांचे मालक पाटील मालकाकडून अगदी सुवर्ण संधी आहे. अगदी विकेट हॅट्रिक असू द्या किंवा विकेट हॅट्रिक साठी फक्त कॅश प्राइज आहे 3000 रुपयाची नगद राशी. दयारामजी पाटील आणि त्यानंतर बापूजी मोकळ या पाहुण्यांचं इथे शुभागमन होते. आयोजकांच्या वतीने आपलं मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल. ओमकार नाईक संयम काहीशी निवेदकाची आपण भूमिका बजवायची, कारण गावचे मान्यवर येतात ती नावं तुम्हाला ठाऊक आहेत. आणि हे पाहता अगदी द्वितीय षटक मार्गस्थ बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार नाईक अगदी नेहमीच विजयासाठी पाईक असा दमदार खेळ साकार करणारा ओमकार नाईक. पहिलाच बॉल एक धाव आपण इथं पाहिली. धावसंख्या 1 नाकार घेईल. सांगीकोडा पुढे मार्गस्थ होतो. अगदी 11 धावा लागतायत. पल्ला अजूनपर्यंत मोठा आहे. मोठा संघर्ष अजूनपर्यंत करावा लागेल. बच्चे कंपनी सुद्धा अगदी बावळ्यांसमोर चर्चा करतायत की बाबा आज कसा तो नाचणार आहे, परंतु बावले सांगतायत बाबा पहिल्यांदा गाणी तर लागू दे.
आज तो चांगला माहोल बनेल आणि प्रीमियर लीग मध्ये कॉमेंट्री करण्याची मजा एक और असते. ओमकार नाईक पहिल्या 2 चेंडूमध्ये अगदी 1 धाव त्याने खर्च केली. ओमकार नाईक हा द्वितीय गोलंदाज पाहायला मिळतो. 5 षटकांची लढत अविरतपणे पाहायला मिळते. 6 लढतींचा आगाज प्रत्येक रात्रीमध्ये, परंतु उद्या 4 वाजता डे नाईट हा फॉर्म्युला आयोजकांकडून आयोजित केलाय. अगदी लिलाव प्रक्रियेमध्ये ते आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. आणि फायनल डे असल्या कारणास्तव आपल्याला मोज मजा करायची आहे आणि हे कारणास्तव अगदी A1 जोडीची एक A1 संकल्पना उद्या ॲक्युरेट 4 वाजता लढत ही सुरुवात होईल हे सर्व संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. द्वितीय षटक मार्गस्थ पहिल्या 3 चेंडूंदरम्यान वाकांना जो कार्य अंपायर ते स्टंप माईक पडलाय का बघा. ओके ओके. स्टंप माईक ही संकल्पना सुद्धा खूप मजेशीर असते कारण यष्टीरक्षक बॉलर्स आणि त्यानंतर बॅटर्स यांचा आपण आवाज तिथे आपण कॅचअप होताना पाहतो. आणि त्यानंतर कधी कधी आपण स्लेजिंग सुद्धा पाहत असतो. कधी कधी मोज मजा ही लुटली जाते. अगदी यष्टीरक्षक मजा घेत असतो फलंदाजाची पिकी आता दाखव या चेंडूवरती षटकार मारून, कारण हे प्रीमियर लीगचं हे वास्तव आहे आणि सातत्याने काहीशा घडामोडी आपण घडताना पाहतो. द्वितीय षटकादरम्यान काहीशी रोख लागली. ताबडतोड गोलंदाजी आखली जाते. अगदी निर्धाव चेंडूंचं सत्र जारी आहे कारण गोलंदाजी जिद्दी वॉरियर्स कंठोली या संघाची वारी आहे. चांगलं दर्शन घडवलं जातं गोलंदाजींच्या माध्यमातून कारण त्यांचे संघ मालक हे सुद्धा दर्शन आहेत आणि दर्शन शेठ पाटील यांच्या माध्यमातून एक चांगली मोर्चे बांधणी. ओहो, चांगला झेल होता परंतु अगदी सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल भूदान होताना पाहायला मिळेल. रिप्लेच्या माध्यमातून या काहीशा घडामोडी इथे पूर्णपणे कॅप्चर केले जात आहेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज होते. प्रज्योत अगदी ही ज्योत मावलली होती परंतु प्रज्योतनं हा झेल सोडलाय. निश्चितच 2 षटकांचा खेळ समाप्त होतो. धावा धावपटलावरती लागतात. 2 गड्यांचा खात्मा. एकूण धावा धावपटलावरती 14. प्रयागराज महाकुंभ मध्ये नुकताच शाही स्नान करून आलेत दर्शन शेठ पाटील आणि इथे त्यांचा एक लेखाजोखा आहे. आणि हे पाहता आज महाकाल की जय जयकार होईल. आणि याच दरम्यान आदरणीय सन्माननीय YBG पाटील साहेब यांना मी विनंती करतोय आपण देखील मंचावरती या. आपला देखील विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. प्रत्येक पाहुण्यांचा शाही सत्कार सोहळा इथे संपन्न केला जातो. प्रत्येक आयोजकाच्या चेहऱ्यावरती अगदी स्मित असे आपण काही आयोजक पाहतो त्यांच्या कपालावरती आडे असतात, काही टेन्शन असतं, परंतु इथे आल्यानंतर ही कोणती बाब पाहायला मिळत नाहीये. ही A1 जोडी आहे आणि A1 क्वालिटीचं आयोजन इथे आपल्याला साध्य होताना पाहायला मिळतो. एखादी स्पर्धा मोठली तर मोठं भांडवल असतं. एखाद्या बापाला मुलीचं लग्न करणं सोपं जातं, त्यापेक्षा एखादी नाईट स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडणं हे तितकंच मोठं कार्य असं आणि ते दिग्गज मोठं कार्य हे आमच्या आयोजकांकडून साध्य केलं जातं. त्यांच्या कार्याला पूर्णपणे सलाम असेल. चला आपण स्पीडली खेळायचंय. 12 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय. धावा लागतायत 14. विजयाचा सौदा अजूनपर्यंत आखायचा आहे आणि पल्ला अजूनपर्यंत मोठा गाठायचा आहे. आज MMV मैदान धाकटी जुई हे मैदान क्रिकेट रसिकांनी दणाणून राहील आणि आज वेगळा माहोल इथे प्रस्थापित होताना पाहायला मिळतो. टायमर ऑन आहे पहा. अगदी टायमिंग नुसार इनिंग समाप्त होणे खूप गरजेचं असतं. काहीशा स्ट्रॅटर्जी असतात आणि त्यानुसार जर इनिंग समाप्त झाली तर अगदी यशाची यशोगाथा चांगल्या पद्धतीने गाठता येते. हे आम्ही अनेक वेळा पाहिले. 18 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. गुड बॉलिंग, अटॅकिंग बाना. अगदी कॅप्टन कुलची भूमिका आखतोय बॉलिंग ट्रॅक वरती वैभव पाटील. यंदाचं हंगाम ज्यानं गाजवलं पावसाळी रबल बॉल क्रिकेट स्पर्धा सुद्धा त्यानं गाजवल्या आणि त्यानंतर अनेक नामांकित स्पर्धेमध्ये या खेळाडूचा ठणकार लाभलाय असा कंटोली भूषण वैभव. ओहो, अगदी वेगळ्या पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे सरसावले. अगदी चांगला प्रयत्न होता. केतनला नंबर 1 झेल साध्य करायचा होता परंतु झेल पुन्हा एकदा भूमी दान होताना पाहायला मिळतो. बॅकअप चांगलं पाहायला मिळतं. अगदी या चेंडूगणिक 2 दुहेरी धावा आपण म्हणताना पाहतो. सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य देणं हे तितकंच गरजेचं असतं. ती रोखठोक भूमिका सध्या घडीला आपण रत्नेश 11 नवापाडा या संघाच्या माध्यमातून पाहतो. पुन्हा एकदा गोलंदाज वैभव पाटील हलवार पद्धतीने हा फटका दागण्याचा प्रयत्न. अगदी बॅक टू द बॉलर. आपल्याच फळतूर मध्ये चेंडूची धडपकड केली जाते.
डॉट बॉलची पुन्हा एकदा समाप्ती पाहायला मिळते. अगदी जर गोलंदाजाकडे पाहिलं तर पहिल्या ओव्हर मध्ये 4 चेंडू डॉट राहिले. इथे एकूण 6 चेंडू वैभव पाटील या पहिल्या 2 षटकांदरम्यान इथे निर्धाव फेकले. अजूनपर्यंत 3 चेंडू शिल्लक आहेत, त्यातील हाही चेंडू डॉट राहिलाय. प्रतिस्पर्धी संघावरती दबाव छेडण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. रत्नेश इलेव्हन नवाबाडा संघाचे पॅकर बापू मोकळ आणि याच दरम्यान राजेंद्रजी भगत सर एक उत्तम निवेदक आणि तिरंगा चषक चिरनेरचे मुख्य आयोजक, यशस्वी आयोजक, त्यांचं आगमन झाले. सहर्ष स्वागत आपलं देखील. राजेंद्रजी भगत सर आपलं मनपूर्वक स्वागत. अगदी तिरंगा चषकाची दमदार मैफिल त्यांच्या निवेदन. हॅलो चेक डीज वालमगुडा पण लक्ष द्या. अगदी तिसरं षटक पाहिलं आणि तिसऱ्या षटकागणिक अगदी धावा पटलामध्ये पाहतो. अगदी 17 ड्रिंक्स टाइम असणार आहे. विशाल पाटील सरांची कडी नजर आहे, कारण वेळेनुसार इनिंग समाप्त होणे खूप गरजेचं आहे. अखेरचा बॉल आहे, पल्ला गाठायचा आहे मोठा. अगदी पुढे ऑफ फटका केलाय, ऑफ ड्राईव्ह केलेला ऑफ कडे इथे फिल्डिंग पाहायला मिळते. विशाल त्या ठिकाणी सज्ज होते. पहिल्या 3 षटकांदरम्यान धावा लागतायत धावा पटलावरती. एकूण 18 चेंडू मध्ये फक्त धावा बनाल्या 2 गडी बाद 18 आणि पल्ला जर पाहिला तर 12 चेंडू जिंकण्यासाठी 36 धावसंख्येची अद्याप पर्यंत आवश्यकता आहे. चला स्पीडली जायचंय. चला आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे जाऊया. मी मंगेश मधुकरजी खरं त्यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित असणारे संतोषजी म्हात्रे साहेब, ओवळे टेनिस क्रिकेट मधील एक दिग्गज खेळाडू म्हणून ज्यांची ओळख राहिली, रायगड ग्रामीण क्रिकेट माजी अध्यक्ष राहिले संतोषजी म्हात्रे साहेब, यांचा सन्मान. आणि पाहायला गेलं तर रिव्हर्स फटक्याचे ते जनक देखील म्हणून ओळखले जातात संतोष दादा म्हात्रे यांचा आपण सन्मान करतोय. संतोष दादा म्हात्रे माजी रायगड ग्रामीणचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी एक चांगलं कार्य भूषवलं आणि रिव्हर्स फटक्यांचा बेतात बादशाह म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं. आणि अशा या अवल्या व्यक्तिमत्वाचा विशेष मान सन्मान या प्रीमियर लीगच्या माध्यमातून इथे संपन्न होतो. उपस्थित सर्व मान्यवरांचा आपण सन्मान करणार आहोत. संतोषजी म्हात्रे साहेब यांचा सन्मान A1 जोडी शक्ती म्हात्रे आणि मंगेशजी खरे यांच्या शुभ हस्ते केला जातो. धन्यवाद साहेब, आपलं देखील मनपूर्वक आभार. याच्यानंतर आपण सन्मान करूया. YB पाटील साहेब देखील मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आयोजकांच्या वतीने केला जाईल. आदरणीय सन्माननीय YB पाटील साहेबांना मी विनंती करतो त्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव ही परंपरा नेहमीच जोपासली जाते आणि प्रत्येक येणाऱ्या पाहुण्याचा या ठिकाणी आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आणि पुढील सन्मान YB पाटील साहेब यांचा आपण करतोय. चला थोडी घाई करा, कारण लगेच आपल्याला मॅच कडे देखील लक्ष वेधायचं. A1 जोडीकडून अगदी पाहुण्यांचा विशेष मान सन्मान इथे संपूर्ण होताना पाहायला मिळतो. माननीय श्री शक्ती बाळकृष्ण म्हात्रे माजी सरपंच महोदय आणि त्यांच्या साथीने सन्माननीय श्री मंगेशजी मधुकर घरत, माननीय उपसरपंच महोदय यांच्या शुभ हस्ते हा शाही सत्कार सोहळा स्वागत कक्ष मध्ये संपन्न होताना पाहायला मिळतो. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावसंख्येची आवश्यकता आहे. पहिल्या 18 चेंडू मध्ये फक्त धावा. हॅलो चेक. पहिल्या 18 चेंडू मध्ये अगदी फक्त 18 धावा बनाल्यात, परंतु यापुढील 12 चेंडू मध्ये अगदी 36 धावसंख्येची आवश्यकता आहे. पुढे सन्मान असेल. आदरणीय सन्माननीय जयेशजी डाके साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण करूया. रोशनजी डाके साहेब यांच्याकडून आपल्याला स्पर्धेसाठी बाईक पुरस्कृत करण्यात आले आणि त्यांचे बंधू जयेशजी डाके साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. संपू म्हात्रे साहेबांच्या अगोदर संतोषजी म्हात्रे यांची उपस्थिती राहिली आणि त्यांचा मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. संदीपजी म्हात्रे, संपू यांच्या अगोदर संतोष म्हात्रे उपस्थित होते, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. संपूबाईंचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करू.
ज्या दर्जाचं स्वागत राहिले सन्माननीय संतोषजी भाद्रे यांचं, परंतु त्यानंतर सुद्धा अनेक पाहुण्यांचे शाही सन्मान सोले अविरतपणे जारी असल्याचे पाहायला मिळत आहेत। जिद्दी वॉरियर्स कंठवली संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना रत्नेश 11 नवापाडा हा संघ अगदी 12 चेंडूमध्ये 36 धावसंख्येची आवश्यकता, प्रति षटकागणिक 18.00 च्या सरासरीने धावा बनवायच्या प्रत्येक षटकागणिक। आणि हे पाहता अगदी 4थ्या षटकाला काहीच टार्गेट केलंय। टार्गेटिंग आता दाखवत असताना काढू स्वप्नील माद्रे, स्वप्नपूर्ती साकार करायची असेल या दर्जाचे फटके स्वप्नीलला खेळायचे। चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करताना पाहायला मिळतो। वेल इंजिन फायरिंग अँड सिलेंडर 6 रन षटकार। याच दरम्यान सन्मान करूया आदरणीय सन्माननीय दर्शनजी पाटील उद्योगपती कंठवली यांचा आपण सन्मान करणार आहोत। चला दर्शनजी पाटील आपण त्या सन्मानाचा स्वीकार करूया। दर्शनजी पाटील यांचा सन्मान मंचावरती केला जाईल। मॅन फ्रॉम कंठवली आणि आज ते जिद्दी वॉरियर्स कंठवली टीमचे पुरस्कर्ते देखील आहेत, त्यांचा विशेष सन्मान भाई शक्ती मात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातो। आणि गत वर्षी देखील जिद्दी वॉरियर्स कंठवली संघ खेळला, त्या संघाचे पुरस्कर्ते राहिलेत दर्शनजी पाटील यांचा हा सन्मान आपण पाहू शकाल। त्याच्यानंतर रोशनजी पाटील विंदणे यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत। रोशनजी पाटील विंदणे आपण देखील चला त्या सन्मानाचा आपण देखील स्वीकार करूया। आणि तत्पूर्वी जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया रोशनजी पाटील सरना। थँक्यू सो मच सत्यमजी घरात अगदी पहिल्या 3 चेंडूंमध्ये वादळी खेळी पाहायला मिळते। अवकाळी पाऊस ज्या पद्धतीनं धोधो बरसावा त्या दर्जाचे काहीसे फटके येत आहेत। 32 धावा लागतायत। 2 फलंदाजांचा खात्मा पाहिला, पल्ला पाहायचं झालं तर अगदी अजूनपर्यंत मोठा संघर्ष। अगदी 9 चेंडू आणि 22 धावसंख्येची आवश्यकता आहे। पहिला सामना रंगतदार स्थितीमध्ये पल्ला गाठायचा होता 54 धावसंख्येचा आणि हा पल्ला गाठत असताना हवाई हल्ला जारी करतोय। अगदी सलामीवीर खेळाडू अगली आपली वेगळी छाप या लढतीमध्ये दाखवत असताना स्वप्नील म्हात्रे ऑन फायर। याच दरम्यान पुढील सन्मान असेल राजेंद्रजी भगत साहेब चिरनेर तिरंगा चषकाचे मुख्य आयोजक, यशस्वी आयोजक आणि महेंद्र शेठ खरत साहेबांचे अगदी जवळचं नातं असणारे राजेंद्रजी भगत साहेबांचा आपण सन्मान करतोय। आणि त्याच्यानंतर पुढील सन्मान असेल मनोहरजी डाके साहेब बोरकर यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। सुधाकरजी नाईक टाकीगाव यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील विशेष सहर्ष स्वागत। 9 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावसंख्येची आवश्यकता। क्रिकेट रसिक राजा आतमध्ये शिरकाव करतो, विनंती असेल आपण बाहेर थांबायचे। 9-22 समीकरण बॉलिंग ट्रॅक वरती विशाल पाटील विरोधात विशालमय कार्य हे साध्य केलं जातं ऑन द कार्पेट। हा फटका खेळला, दुसरीचा प्रयत्न धोकादायक ठरलाय। अगदी पाहिलं तर निश्चितच पूर्णपणे रोखोक बाण अवगत करण्याचा प्रयत्न हे पाहिलं तर अगदी या षटकागणिक पूर्णपणे धावसंख्या अविरतपणे आपल्याला बनताना पाहायला मिळतात। 54 धावसंख्येची आवश्यकता असताना अगदी या लढतीमध्ये काहीसा दमखम बाण हा उगत केला जातो। 8 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावसंख्येची आवश्यकता पाहायला मिळते। आणि समोर काढूय शरद सातत्यानं अगदी डॉट बॉल खेळला, एकूण 6 डॉट बॉल खेळल्यानंतर अगदी आशा पल्लवित करावे लागतील। शरद आज आक्रमकतेने खेळतो, अगदी ऑन साइडला क्लिअर केले। एक जाव मिळते, पुन्हा एकदा स्ट्राइक आपल्या खात्यामध्ये घेत असताना काढू स्वप्नील माद्रे ज्याच्यामध्ये क्षमता आहे, ज्याच्यामध्ये कुवत आहे, पोटेन्शियल ठासून भरले असा हरवणारी काढू बॅटिंग मार्क वरती आक्रमकतेने धावा बनताना आपण त्याच्या माध्यमातून पाहिलंय। स्वप्नील माद्रे याच दरम्यान आपण पुढील सन्मान करूया गोपीनाथजी नाईक यांचं देखील गोपीनाथजी पाटील उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करणार आहोत। मी शक्ती मात्रे यांना पुन्हा एकदा विनंती करतोय गोपीनाथजी पाटील यांचा सन्मान आपण करूया। सुधाकरजी नाईक यांचं देखील आगमन आहे, त्यांचा देखील सन्मान आपण करूया। 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची आवश्यकता आहे। 7 चेंडू 20 हे समीकरण अजूनपर्यंत तय करायचंय। रत्नेश 11 नवापाडा या टीमला सामना अजूनपर्यंत काहीसा बॅलन्स आहे। हा चेंडू या सामन्याचं काहीसं प्रतिबिंब ठरवेल, परंतु या चेंडूकडे काहीशी रोख लागण्याचा प्रयत्न जिद्दी वॉरियर्स कंठोली टीमचा मातवर गोलंदाज विशाल पाटील हा सुद्धा कमबॅक साधू शकतो। अंतिम बॉल अगदी ब्लॉक हॉलचा मारा पेशकश केलाय, रिंगणामध्ये चेंडूची धडपकड केली जाते, बॅटची राहिली कडा आणि हे पाहता अगदी अंतिम टप्प्यामध्ये समीकरण पाहायला मिळेल। 6 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची आवश्यकता। हॅलो संतोष घरत धाकटीजू यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। चला संतोषजी घरत
आणि जनार्दन धनाजी मोकल यांना मी विनंती करतोय आपण देखील मंचावरती या. जनार्दन धनाजी मोकल, संतोष करत आपला सन्मान इथे आम्ही करतोय. चला आपण देखील आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करूया. प्रत्येक रात्री अगदी शेकडो सन्मान सोहळे संपन्न होताना पाहतो. प्रत्येक ग्रामस्थाचा सन्मान या प्रीमियर लीगच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतो. येस, सन्मान सोहळे जारी असतील. 6 चेंडू 19 धावा. लाईट्स ऑन आहेत. हॅलो, विनोद ठाकूर कंठवली हे देखील मंचावरती उपस्थित आहेत आणि विनोद ठाकूर कंठवली यांचा आपण सन्मान करूया. साहिल ठाकूर नवापाडा यांचं देखील मंचावरती आगमन झाले आणि साहिल ठाकूर नवापाडा यांचा देखील सन्मान आयोजकांच्या माध्यमातून केला जाईल. चला आपण स्पीडली कळायचंय. 6 चेंडू 19 हे समीकरण अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. लाईट्स ऑन आहे. अगदी या शार्प लाईट्स अगदी गगनाला भेटत आहेत आणि त्या दर्जाचं अगदी 7 समुद्रा पार हे आयोजन 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि घर बसल्या अगदी या पंचक्रोशीतील या ग्रुप ग्रामपंचायत मधील अगदी सर्व नागरिक या लढतीला एन्जॉय करतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत. महिला भगिनींचा सुद्धा एक चांगला सहभाग आहे. स्क्वेअर कटचा हात देखील फटका नजाकत पाहायला मिळतोय. सामना अजूनपर्यंत शाबूत आहे हे दाखवून दिलं जातं. पहिल्याच बॉल वरती एक अनोखा फटका, एक चांगला शंखनाद आणि गोलंदाज अश्विन कातकरी या गोलंदाजा विरोधात फटका राहिला भारी. एक दमदार कामगिरी. फलंदाज आक्रमकतेने खेळतो. दहशतीचं दुसरं नाव स्वप्नील म्हात्रे. अगदी हे स्वप्न साकार करेल का? पहिला सामना मानाचा असो, मग बैलगाडा शर्यत असो किंवा क्रिकेट, आणि या पहिल्या मानाचा सामना जिंकण्यासाठी दोन संघ तितक्याच ताकदीने खेळत आहेत. समीकरण 5 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वरती अश्विन कातकरीला इथे कमबॅक साधावं लागेल. वैभव पाटील याच्या खांद्यावरती काहीशी दारोमदार आहे. स्वतः संघनायक कॅप्टन कुलची आदा त्याला इथे पेशकश करायची आहे. पहिल्याच बॉल वरती जेव्हा निश्चितच मोठा फटका येतो, गोलंदाजावरती काहीसा दबाव असतो आणि तो दबाव छेडण्याचा प्रयत्न रत्नेश 11 नवापाडा संघाचा फलंदाज स्वप्नील म्हात्रे अविरतपणे हे फटके त्याच्या बॅटमधून इथे येताना पाहायला मिळत आहेत. अंतिम टप्प्यामध्ये कोणता संघ जिंकणार? दुसराच बॉल काउंटर अटॅक विषय मध्ये खेळाय. लॉंग ऑन कडे हा फटका दाखलाय. दुसरीचा प्रयत्न तू मे आणि इथे काहीशी गडबड पाहायला मिळते. गडबड घोटाळा आणि त्याच मध्ये अगदी विकेट्स राहिलं पतन. दुसरी धाव घेणं काहीस कर्दन का ठरलं. आवड क्रिकेटची आहे ओ फार. सारे खेळाडूंची किमया न्यारी, त्यांची वेगळीच दुनियादारी. ग्रामपंचायत प्रीमियर लीग गाजते धाकटी जुईत भारी. ग्रामपंचायत प्रीमियर लीग गाजते धाकटी जुईत. याच दरम्यान मंचावरती आगमन झाले विजयजी चव्हाण यांचा आपण सन्मान करूया. विजयजी चव्हाण यांचा सन्मान आणि तदनंतर संतोष बालकृष्ण घरत यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 1000 रुपये. अगदी लढतीकडे सुद्धा लक्ष वेधित केलं जाईल. 4 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. तरी ते कंट्रोल रूम कडे विचार सर काहीसा इशारा आहे. एक्झॅक्टली खेळाडू रनआउट कोणता आहे हे ते पाहिले जाईल. अगदी प्रसिद्ध अशी आपण स्पर्धा पाहतो. एक वेगळ्या उंचीवरती या स्पर्धेचं आपल्याला आयोजन आहे. अलवार मध्ये क्रिकेट रसिक राजा इथे येतोय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आमची सुकन्या दिशा मनोज घरत दीक्षा श्रीशा हिचा वाढदिवस आहे. दयाराम मोकल आणि बालू मोकल. दयाराम मोकल आणि बालू मोकल यांना विनंती आहे. दयाराम पाटील आणि बालू मोकल यांना विनंती, आपण मंचावरती या. कल्पेश जोशी यांचा देखील आपण सन्मान करूया. आदरणीय सन्माननीय कल्पेशजी जोशी यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल.
स्वप्नील हा काढू इथे बाद होतोय. कंट्रोल रूम मध्ये पुन्हा एकदा फेर विचार हा केला गेला, त्यानंतर पूर्णपणे पाहणी केल्यानंतर स्वप्नील मात्र हा काढू आउट आहे हे इथे घोषित केलं गेलं. आणि आता समीकरण 4-14 हे समीकरण अजूनपर्यंत तय करायचं. रंगतदार स्थितीमध्ये पहिला सामना ज्या दर्जाचा घडतो हे पाहता अगदी अविरतपणे 6 लढती चांगल्या दर्जाच्या अखंडितपणे इथे पाहायला मिळतील. ओहो, अबे फ्रॉम द बॉडी अगदी फलंदाजापासून काहीसा दूरवरचा हा बॉल इथे सफर होताना पाहायला मिळतो. आणि हे पाहता अगदी व्हाईट बॉल आणि हे पाहता अगदी सांघिक कोटापुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 41. समीकरण 4 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता आलेला नवीन काढू प्रज्ञेश मोगल स्वतः संघ नायक. कॅप्टन कुलला शांत ठेवलंय. शांतीत क्रांती घडवायची असेल तर फलंदाजाला आक्रमकतेनं फटके केलावे लागतील. अगदी गोलंदाजाचं वर्चस्व आहे. अश्विन कातकरी दमदार कामगिरी या गोलंदाजाकडून साध्य केली जाते. संघनायक वैभव पाटीलनं दिलेली जबाबदारी अश्विन कातकरीनं ती लिलिया पार पाडली आहे. 3 चेंडू 13 कुणाचे वाजणार. ओहो, प्रहार केलाय, सुंदर फटका. ओहो, सुंदर इथे हा फटका राहिलाय आणि बावल्यांना कमाल होती, झेल पकडण्याची संधी होती, त्यानं डोक्यावरती हात मारलाय. मी काय केलं. क्रिकेटचे सामने ग्राउंड वर आवड क्रिकेटची आहे ओ फार. क्रिकेटचे सामने ग्राउंड वर आवड क्रिकेटची आहे ओ फार. सारे खेळाडूंची किमया न्यारी, त्यांची वेगळीच दुनियादारी. ग्रामपंचायत प्रीमियर लीग गाजते धाकटी जुईत भारी. ग्रामपंचायत प्रीमियर. सत्यम पाटील धरणागाव यांच्या माध्यमातून गायलेल्या या स्पर्धेचं आपल्याला उत्तम संगीत पाहायला मिळतं. 2 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता. या लढतीमध्ये सत्ता कोण हे सुद्धा पाहावं लागेल. आधी सिद्ध व्हा मग आपोआप प्रसिद्धी मिळते. आणि हे पाहता अगदी प्रसिद्ध होण्यासाठी या दर्जाचा खेळ हा साकार करावा लागेल. 2 चेंडू 7चं समीकरण. या लढतीमध्ये सत्ता कोण गाजवणार हे मोठे प्रश्नचिन्ह. सत्ता जो गाजवतो, ज्याचं मनोमनामध्ये राज्य असतं, नाहीतर गल्लीत फिरणाऱ्या कोंबड्यांच्या शिरावती मित्रांनो ताज असता, तो ताज राखण्याचा प्रयत्न तंतोतंत आखला जातो. आणि इथे आलाय डॉट बॉल. समीकरण 1 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता. षटकाराला तर सामना जाईल सुपर ओव्हर मध्ये. आणि याची प्रतीक्षा करतोय माझा क्रिकेट रसिक राजा. सुपर ओव्हर झाली की नाहीये? अजूनपर्यंत झाली नाहीये. तिसऱ्या लढतीचा तिसऱ्या रात्रीचा आपण माहोल पाहतो आणि सुपर ओव्हरची क्रिकेट रसिकांना अगदी इथे प्रतीक्षा पाहायला मिळते. 1 चेंडू 7 धावसंख्येची आवश्यकता. अगदी पहिल्या सामन्यामध्ये सत्ता कोण गाजवेल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल. आज नशीब कोणाला साथ देईल आणि इथे विजय फळी कोण साकार करेल, विजय महोत्सव कोणता संघ इथे आनंदित करेल हे पाहावं लागेल. सुपर ओव्हर होईल की सामना जिंकेल कणठवली हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. 1 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता. प्रेक्षक मायबाप जोरदार टाळ्या. 1 चेंडू 7 धावसंख्येची आवश्यकता. ओहो, प्रहार केलाय परंतु नाकामयाब. आणि अशा रीतीने सामना जिंकलाय, जिद्दीनं खेळलाय. जिद्दी वॉरियर्स कणठवली या संघाने बाजी मारली. दर्शन शेठ पाटील संघाचे संघ मालक आता खुश आहेत कारण त्यांचा संघ इथे जिंकलाय. साई स्नान अगदी